गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींना उत्पन्न देणारा तेंदू संकलन पहिल्यांदा नक्षलमुक्त तेंदू संकलन म्हणून ओळख आहे। या तेंदू संकलनातून माओवादी संघटन जवळपास गडचिरोली जिल्ह्यात 100 कोटी रुपये वसूल करायचे आणि आदिवासी जे आहेत ते तेंदू संकलन करीत असताना गडचिरोली जिल्ह्यात अनेक जंगल भागातून हे तेंदू संकलन केल्यानंतर खाजगी कंत्राटदाराला हे तेंदू पान विकायचे। आधी खाजगी कंत्राटदार विळी तयार करणाऱ्या कंपन्यांना हे तेंदू जे आहे ते विक्री करून एक जास्त उत्पन्न कमवित होता आणि जवळपास 1980 पासून ते आतापर्यंत म्हणजे 2026 पर्यंत तेंदू संकलन हे व्यवसाय 100 कोटी रुपयाच्या उलाढाल माओवादी संघटन या व्यवसायातून करीत होते। कंत्राटदाराला किंवा गावकऱ्यांना ग्रामसेवक किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्यानंतर या तेंदू संकलनातून जवळपास 100 कोटी रुपयाची उलाढाल माओवादी संघटन करीत होते। माओवादी संघटनला चालवण्यासाठी या तेंदू संकलनातून जो पैसा यायचा किंवा जे पैसे हप्त्याच्या माध्यमाने वसूल करायचे त्या माध्यमाने माओवादी संघटनेचा खर्च किंवा माओवादी चळवळीच्या जे उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून हा एक व्यवसायातून खंडणी वसूल करायचे। परंतु पहिल्यांदा हे तेंदू संकलन जे आहे ते तेंदू संकलन आता नक्षलमुक्त तेंदू संकलन म्हणून याची आता ओळख झालेली आहे आणि गावकरी जे आहेत ते पहिल्यांदा नक्षलवाल्यांच्या दहशतीतून मुक्तता प्राप्त झाली आणि या मुक्ततेतून हे तेंदू संकलन आदिवासी करीत आहेत आणि आदिवासींना एक चांगला रोजगार देणारा हे व्यवसाय आहे। हे पाने जे आहेत ते उन्हाळ्यात अशा बंडल तयार करून उन्हात ठेवले जातात, त्यानंतर याची विळी तयार करण्यात येते। एक कुटुंबातील जवळपास एक 5 ते 6 व्यक्ती जे आहेत एक वर्षातून एक 5 ते 6 महिने जे आर्थिक खर्च भागविता येते तेवढा उत्पन्न या तेंदू संकलनातून घेत असतात आणि एक चांगला व्यवसाय किंवा चांगला उत्पन्न देणारा व्यवसाय आहे। त्यानंतर यावर माओवाद्यांची दहशत होती। आता सध्या माओवाद्यांची दहशत संपल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात माओवाद मुक्त तेंदू संकलन जे आहे ते यंदा पहिल्यांदाच 2026च्या कार्यकाळात दिसत आहे आणि नागरिक जे आहे ते भयभीत किंवा नक्षलवाद्यांच्या दहशतीतून मुक्त होऊन हे तेंदू संकलनाचा व्यवसाय करीत आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।